नमस्कार. तर आज मी बनवायला घेते शेपूची भाजी. त्यासाठी शेपूच्या भाजीत भरपूर पाणी घालून ठेवलं. इथे मूग डाळ मी भिजू घालून ठेवलेली होती आणि अ, हिरवी मिरची लसणाचं वाटणही माझं भाजीसाठी तयार होतं. अ, कोणती पण हिरवी भाजी करताना मी हिरवी मिरची आणि लसूण भरपूर घालत असते आणि हिरवी मिरची लसणातच मी ही भाजी बनवते असते. तर ही सगळी शेपू पाण्यातून काढून मी अशी बारीक चिरून घेतली. शेपू चिरून झाल्यानंतर आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं गरम झालं की हिरवी मिरची आणि लसूण जो बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तो मी तेलामध्ये टाकते आणि चांगली मिरची ही तेलामध्ये मी परतून घेणार आहे. आता ही मिरची लाल दिसती याचं कारण असं की मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना लाल मिरचीची चटणी बनवली होती. शेंगदाण्याची लाल मिरचीची चटणी बनवली आणि त्याच भांड्यात ही ही हिरवी मिरची मी वाटून घेतली. त्यामुळं तिचा कलर थोडासा लाल झाला होता. मिरची परतल्यानंतर भिजू घातलेली मूग डाळ जी आहे ती पण एक 2 ते 3 मिनिटं मी तेलामध्ये चांगली परतून घेणार आहे. तेलामध्ये मूग डाळ चांगली परतली की मग भाजीमध्ये ती लवकर शिजते. त्यानंतर चिरून घेतलेला सगळा शेपू इथे मी घातला आणि सर्व मिरची, डाळ, शेपू सगळ्या असा एकजीव करून घेते, मिक्स करून घेते सगळं भाजी. मिक्स झाल्यानंतर यात मी चवीनुसार मीठ टाकणार आणि थोडंसं भाजी शिजण्या इतपत त्यात मी पाणी घालते. परत एकदा मीठ जे ते भाजीमध्ये मिक्स करून देते आणि ही कमी गॅसवर ही भाजी जी आहे ती मी शिजवून घेणार. दुसरीकडे लगेच पोळ्या करून घेतल्या होत्या आणि अशी ही मूग डाळ घालून शेपूची भाजी माझी तयार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत